नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी भरती निघालेली आहे। यामध्ये पुरवठा निरीक्षक तसेच उच्चस्तर लिपिक या पदांचा समावेश आहे। पुरवठा निरीक्षक या पदासाठी कोकण विभागामध्ये 47 जागा आहेत, तसेच पुणे विभागामध्ये 82 जागा आहेत, नाशिकमध्ये 49 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगर येथे 48 जागा आहेत, अमरावतीमध्ये 35 जागा तसेच नागपूरमध्ये 23 जागा उपलब्ध आहेत। उच्चस्तर लिपिक या पदासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यामध्ये 21 जागा उपलब्ध आहेत। सविस्तर तपशील पाहण्यासाठी आपल्याला ही PDF पाहायची आहे। या PDFची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण ही PDF पाहू शकता। चला तर पाहूयात या पदांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला मिळतील। सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण या वेब पेजवरती येऊ शकता। इथे आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला उमेदवाराची माहिती भरून घ्यायची आहे। इथे आपल्याला उमेदवाराचे फर्स्ट नेम टाकून घ्यायचे आहे। फर्स्ट नेम टाकल्यानंतर खाली आपल्याला कन्फर्म फर्स्ट नेममध्ये उमेदवाराचे नाव परत एकदा टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मिडल नेममध्ये आपल्याला उमेदवाराच्या वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे, तसेच कन्फर्म मिडल नेममध्ये वडिलांचे नाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे। खाली आपल्याला लास्ट नेममध्ये उमेदवाराचे आडनाव टाकून घ्यायचे आहे, तसेच कन्फर्म लास्ट नेममध्ये उमेदवाराचे आडनाव परत एकदा टाकून घ्यायचे आहे। ही माहिती भरल्यानंतर फुल नेममध्ये आपल्याला उमेदवाराचे पूर्ण नाव दिसणार आहे। त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे। जर उमेदवाराजवळ अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, जर नसेल तर सोडून द्यायचा आहे। खाली आपल्याला उमेदवाराची ईमेल ID विचारली गेली आहे। इथे आपल्याला उमेदवाराचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म ईमेल ID मध्ये तोच ईमेल ID परत एकदा टाकून घ्यायचा आहे। ही माहिती झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे। जर भरलेली माहिती बरोबर असेल तर आपल्याला हा कॅप्चा जसाच तसा इथे लिहून घ्यायचा आहे आणि कॅप्चा लिहून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा पॉपअप मेसेज दिसणार आहे। इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज इथे येणार आहे। इथे आपल्याला उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसणार आहे, हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। त्यासाठी चूज फाईल या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे, फोटो अपलोड करताना फोटोची साईज ही 20 ते 50 KB आत असणे आवश्यक आहे, तसेच फोटो हा JPG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे। फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराची सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे। त्यासाठी चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅन केलेली सिग्नेचर आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे। सिग्नेचरची इमेज ही 10 ते 20 KB आत असणे आवश्यक आहे, तसेच सिग्नेचरची फाईल ही JPG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे। सिग्नेचर इथे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला उमेदवाराची बेसिक डिटेल्स भरून घ्यायचे आहेत। उमेदवाराचे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स डिटेल्स इथे भरून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर आपण इथे बेसिक डिटेल्स भरून घेऊयात। यामध्ये आपल्याला उमेदवार कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे ते पद इथे निवडून घ्यायचं आहे। पर डिव्हिजन क्लर्क की सप्लाय इन्स्पेक्टर यापैकी जे असेल ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे। पद निवडल्यानंतर खाली आपल्याला डिपार्टमेंट्सचे प्रेफरन्स इथे द्यायचे आहेत। फर्स्ट नंबरवरती आपल्याला कोणता डिपार्टमेंट चूज करायचा आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेकंड प्रेफरन्ससाठी आपल्याला कोणता डिपार्टमेंट चूज करायचं आहे ते आपल्याला इथे द्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व डिपार्टमेंट्स आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। डिपार्टमेंट प्रेफरन्स इथे झाल्यानंतर आपल्याला उमेदवाराची कॅटेगरी इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। उमेदवार SC, ST, VGA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS की ओपन यापैकी ज्या कॅटेगरीमध्ये असेल ती कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली इथे विचारले गेले आहे, जर उमेदवार हा 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असेल तर आपल्याला इथे यस करायचं आहे। त्यानंतर डिझॅबिलिटीचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। A, B, C यापैकी जी डिझॅबिलिटी कॅटेगरी असेल
ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. डिसेबिलिटी कॅटेगरी पाहण्यासाठी आपल्याला मूळ जाहिरात पाहायची आहे. मूळ जाहिरातीच्या PDF मध्ये आपण या सर्व कॅटेगरीज पाहू शकतो. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला टाईप ऑफ डिसेबिलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे, जसे की स्पेशल लर्निंग डिसेबिलिटी किंवा मेंटल इलनेस. ज्या कॅटेगरीमध्ये उमेदवार मोडत असेल ती कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवाराला परीक्षेसाठी अधिकचा वेळ पाहिजे असेल तर इथे येस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा सेरेब्रल पाल्सीमुळे अफेक्टेड असेल आणि लिहिण्यासाठी त्याला त्रास होत असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराचा लिहिण्याचा हात हा अफेक्टेड असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराला पेपर लिहिण्यासाठी स्क्राईबची आवश्यकता असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा अपंग नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार ही महिला असेल आणि उमेदवाराला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर कोणत्या डेटला इश्यू झालेला आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला नॉन क्रिमिलेअर कधीपर्यंत व्हॅलिड आहे ती व्हॅलिडिटीची डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही डेट आपल्याला नॉन क्रिमिलेअर वरती दिलेली असते. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावर पाहून आपल्याला ती डेट इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, उमेदवाराजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे का? जर उमेदवाराजवळ कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट इथे टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू झालेले आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. डेट टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, उमेदवाराजवळ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का? जर असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी कोणत्या डेटला इश्यू झालेली आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराजवळ कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराने EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला इथे EWS सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. तसेच EWS सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू झालेला आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन असणाऱ्या उमेदवाराची सर्व्हिस पिरियड जो आहे तो आपल्याला इथे महिन्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर नो करायचा आहे. त्यानंतर जर उमेदवार हा खेळाडू असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा प्रकल्पग्रस्त असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा भूकंपग्रस्त असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. तसेच जर उमेदवार हा अनाथ असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे आणि त्याबद्दल माहिती येथे द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचा आहे. जर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल आणि त्याजवळ डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू झालेला आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ बर्थ सर्टिफिकेट असेल ज्यावरती महाराष्ट्राचा जन्म असल्याची नोंद असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ज्यावरती महाराष्ट्रामध्ये जन्म झाल्याची नोंद असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवार हा पार्ट टाइम ग्रॅज्युएट असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ आधार कार्ड असेल तर यस करायचं आहे आणि आधार कार्ड नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ आधार कार्ड नसेल तर नो करायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवार हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचा आहे, अन्यथा नो करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे की उमेदवाराचे रिलिजन काय आहे. बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम, सिख यापैकी जे उमेदवाराचे रिलिजन असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी येथे ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक्झाम सेंटर निवडून घ्यायचं आहे. उमेदवाराला जे एक्झाम सेंटर निवडायचे असेल ते आपल्याला इथे या लिस्टमधून निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराची डेट ऑफ बर्थ, डे, मंथ, इयर हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, जे असेल ते आपल्याला इथे टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण असेल तर आपल्याला ते यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल
त्यानंतर नो करायचं आहे. खाली आपल्याला उमेदवाराची वैवाहिक स्थिती विचारली आहे. मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, विडो, डायव्हॉर्स्ड, ज्युडिशियली सेपरेटेड जे असेल ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली इथे आपल्याला फादर्स नेम मध्ये उमेदवाराच्या वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे. उमेदवाराच्या वडिलांचे नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. जर उमेदवार हा मॅरिड असेल तर आपल्याला इथे स्पाउसचे नेम टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. ज्या ऍड्रेस वरती उमेदवार राहत असेल तो ऍड्रेस आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट येथे टाकून घ्यायचा आहे. स्टेट मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचे आहे. जर उमेदवाराचा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस सारखा असेल तर आपल्याला या चेकबॉक्स वरती टिक करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण वर भरलेली माहिती खाली कॉपी होऊन जाणार आहे. जर उमेदवाराचा परमनंट ऍड्रेस वेगळा असेल तर आपल्याला हा चेकबॉक्स अनचेक करून घ्यायचा आहे आणि उमेदवाराचा परमनंट ऍड्रेस जो आहे तो आपल्याला खाली लिहून घ्यायचा. परमनंट ऍड्रेस लिहून झाल्यानंतर खाली आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तसेच पिनकोड टाकून घ्यायचा. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे एज्युकेशन क्वालिफिकेशन भरून घ्यायचे आहे. इथे आपल्याला उमेदवाराचे ग्रॅज्युएशन कोणत्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी मधून पूर्ण झालेले आहे त्याचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर यापैकी कोणत्या सब्जेक्ट किंवा स्ट्रीम मध्ये उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे ग्रॅज्युएशन कोणत्या तारखेला पूर्ण झालेलं आहे ती तारीख आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर उमेदवाराला ग्रॅज्युएशन मध्ये किती % मार्क्स मिळालेले आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे क्लास उमेदवाराला मिळालेले असेल ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे जर उमेदवाराचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच कोणत्या सब्जेक्ट किंवा स्ट्रीम मध्ये उमेदवाराचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याची तारीख जी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये उमेदवाराला किती % मार्क मिळालेले आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास यापैकी जो क्लास उमेदवाराला मिळालेला असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच जर उमेदवाराचे काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालेले असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे. जर नसेल तर हे सोडून द्यायचं. त्यानंतर जर उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं. जर उमेदवाराला कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की एम्प्लॉयरचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर कोणत्या पदावर उमेदवार कार्यरत होता त्या पदाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच उमेदवार कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम करत होता त्या तारखा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर उमेदवार त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम करत होता त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. तसेच उमेदवाराने जॉब सोडून देण्यासाठी काय कारण होते ते कारण आपल्याला इथे लिहून घ्यायचं. ही माहिती भरून घेतल्यानंतर उमेदवाराचा एक्सपिरियन्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त ठिकाणी काम केलेले असेल तर ऍड मोर या बटनावरती क्लिक करून पण आणखी एक रो इथे ऍड करू शकतो आणि त्यामध्ये माहिती भरू शकतो. जर उमेदवाराजवळ कामाचा अनुभव नसेल तर आपण हे सोडून देऊ शकतो, हे मॅन्डेटरी नाहीये. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराला येणाऱ्या भाषेबद्दल माहिती द्यायची आहे. यामध्ये उमेदवाराला लिहिता, बोलता आणि वाचता येत असेल तर हे तिन्ही चेकबॉक्स आपल्याला टिक करून घ्यायचे आहेत. तसेच उमेदवाराला कोणकोणत्या भाषा लिहिता, बोलता आणि वाचता येतात त्या लँग्वेजेस आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण भरलेली उमेदवाराची पूर्ण माहिती इथे दिसणार आहे. ही सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे आणि भरलेली माहिती जर पूर्ण बरोबर असेल तर आय ॲग्री या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर आपल्याला कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला
कन्फर्मेशन मेसेजसाठी इथे परत एकदा ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला एका कोऱ्या कागदावर उमेदवाराच्या हाताने एक डिक्लेरेशन लिहून घ्यायचे आहे. डिक्लेरेशन साठी फॉर्मॅट जे आहे ते आपल्याला नोटिफिकेशनच्या PDF मध्ये दिलेले आहे. फॉर्मॅट नुसार आपल्याला ते डिक्लेरेशन लिहून घ्यायचे आहे. डिक्लेरेशन लिहून झाल्यानंतर आपल्याला ते इथे स्कॅन करून घ्यायचे आहे आणि चूज फाईल या बटनावरती क्लिक करून ते डिक्लेरेशन आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे हँड रिटन डिक्लेरेशन हे JPG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच डिक्लेरेशनची साईज ही 50 KB ते 100 KBच्या आत असणे आवश्यक आहे. हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड झाल्यानंतर इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा कॅप्चा जसाच तसा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू तर आपल्याला असा पॉपअप मेसेज दिसणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. यामध्ये उमेदवाराला किती फीस भरायची आहे ती इथे दिसणार आहे. ही कॅटेगरीनुसार ही फीस वेगवेगळी असणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर असा पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्या समोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. इथे आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR किंवा UPI यापैकी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पेमेंट करू शकतो. मी इथे QR सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. त्यानंतर फोनपे, गुगल पे कोणत्याही ॲपद्वारे आपल्याला हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट पूर्ण करून घ्यायची आहे. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे आणि आपला हा फॉर्म सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये निघालेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.